श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे ना तुम्हाला मी ब्लाऊज दाखवणार आहे जे की माझ्याकडे शिवायला आलेले आहेत आणि त्यामधलं हे आहे. खूपच इंटरेस्टिंग आहे ह्याविषयी, ह्या ब्लाऊज विषयी तर मला खूप काही बोलायचं आहे. आणि ह्या साड्या आहेत ज्या पिको फॉलसाठी आलेल्या आहेत आणि हे असे म्हणजे कसं आहे नाही तर ठेवायला ॲडजस्ट करण्यासाठी हे म्हणा तर मी असं हे करून ठेवत असते. म्हणजे एका पिशवीमध्ये घालून ठेवते म्हणजे मग मला हे सापडतं पटकन. फक्त एवढं आहे की ज्याचं ब्लाऊज त्याच सोबत ठेवायला लागतं, नाहीतर मग वेगळंही होतं. तर ह्याही साडीमधलं ब्लाऊज शिवायचं आहे आणि हिला पिको फॉल वगैरे करायचं आहे आपण साडीला. आणि हे त्या साडीवरचं ब्लाऊज पीस आहे हे बघा. आणि हे जो ड्रेस आहे तर ह्याची फिटिंगही करायची आहे आणि ह्याच्या बाह्या जोडायच्या आहेत. तर हे असं सगळं काम भरपूर पेंडिंग आहे. आणि हे अस्तर तर ह्याचंही साधं ब्लाऊज शिवायचं आहे याचं. तर असं काम सुरू आहे सध्या माझं. आणि ह्या ब्लाऊजविषयी मला तुम्हाला बोलायचं होतं कारण कटिंगला बसले आहे मी आणि एकदम सर्व ब्लाऊजची आता कटिंग करून घेणार आहे. तर हे बघा, हे ब्लाऊज आहे ते ज्याविषयी मला तुम्हाला बोलायचं होतं. हे त्या ताईने घेतलेला आहे. हा त्यांचा प्रश्न आहे, मला मान्य आहे. पण मला हा प्रश्न पडला की हे घेतलं का असं. हे बघा, यामध्ये काय बघितलं असं नुसत्या काचा आहे आणि ह्या काचा तुम्ही पाहू शकता जर अंगाला लागल्या तर हे असं चिपकलेलं नाहीत बरं का. असं हे बघा, याचे टोक वगैरे सगळं असं बाहेर आहे हे बघा. बरं आता हे त्यांना अंगावरती घातल्याच्या नंतर किती प्रॉब्लेम होईल आणि किती त्रास होईल हे शब्दात तर आपण सांगू शकत नाही. कारण हे जर लागलं किंवा छोटंसं बाळ असेल तर त्या बाळाला किती त्रास होईल किंवा त्यांना स्वतःलाही ॲडजस्ट करता करता किती नाकीन होईल. आणि आता मला शिवतानाही किती मला त्रास होईल. तर हे आहे ते ब्लाऊज आणि त्यांना म्हणे खूप आवडलं, म्हणजे साडी आवडली. तर हा त्यांचा प्रश्न आहे. हे तुम्ही म्हणाल तुला काय करायचं आहे बाई, पण त्या बोलल्या की हे ब्लाऊज त्यांचं शिवण्यासाठी कुणीच घेत नव्हतं, कुणीच. म्हणजे बरं आता कसं आहे ना, वटसावित्री पौर्णिमा आहे तर आता सध्या सर्व जे टेलर आहेत ज्यांची बुटीक आहे त्यांच्याकडे खूप गर्दी आहे बुटीकवरती. तर त्यांनी म्हणले की आमच्याच्यानं शिवणं होत नाही कारण ह्याचा डबल कुटाण आहे या ब्लाऊजचा. आता हे ब्लाऊज शिवायचं म्हणजे समजा शिवायचं म्हटलं तर पहिले ह्याचे काचा आहेत, ह्या काचा आपल्याला काढून घ्यायला लागतील पूर्णपणे. ह्याची एकही काच म्हणजे जिथपर्यंत आपली सिलाई येत आहे तिथपर्यंत, नाहीतर मशीनवरती ही ब्लाऊज आपल्याला अजिबात ठेवता येणार नाही आणि शिवता येणार नाही. सगळ्या सुया मोडतील, आपल्या तुटून जातील, म्हणजे आणखीन वेगवेगळे काही प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्यामुळे आपल्याला सगळ्यात अगोदर आहे ना ह्याच्या ज्या काचा आहेत ह्या, तर ह्या काचा आपल्या अशा काढून घ्यायच्या आहेत हे बघा. तर मी तेच करणार आहे. मीही काचा काढून घेतल्या म्हणजे बघते नंतर तरी ॲडजस्टमेंट होते का. आणि ह्या चिपकलेल्या म्हणजे अजिबात चिपकलेल्या नसल्यासारख्याच आहेत हे बघा, असं इझिली निघून जात आहे. मग मला हा प्रश्न पडलेला आहे की हे घेतलंच का असेल हे बघा. त्यामुळे मैत्रिणींनो, घेताना ना कुठलाही कपडा घेतानाही करा, आपल्याला हँडल करतानाही त्रास नाही झाला पाहिजे असे कपडे निवडत जा. कारण यामध्ये पाहू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप रिस्क आहे. अंगामध्ये घातलं तरी बी आपल्याला असं थोडंसं शरीराला जरी कुठं धक्का लागला तर डायरेक्ट कापण्याची शक्यता आहे. असं नाही की बाबा ह्याला टोक वगैरे खूप 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 अनिदार आहे. ते बघा, मी तुम्हाला जवळून दाखवत आहे हे बघा. आणि अस्सल काच आहे, जो आपल्या आरशाला काच असतो ना तो काच आहे. असं नाही की बाबा हे वेगळी काच असतील किंवा काही हो, एकदम असं बरोबर अस्सल काच आहे. तर हे ब्लाऊज आलेलं आहे. मला बोलल्या ताई त्या की तुम्हाला हे जमलं म्हणजे म्हणल्या, त्यांनी स्वतः सांगितलं, म्हणल्या कोणी घेतलेलं नाही शिवायला, त्यांनी काही झाकून वगैरे ठेवलं नाही. आणि म्हणल्या तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही हे शिवून देऊ शकता मला. तर मी बोलली कसं आहे ना, आता मी ह्या ठिकाणी नवीन आहे तुम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणे, आणि मी कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही. भले मी 4 पैसे त्यासाठी आगाऊ घेईन, मी खोटं बोलणार नाही तुम्हाला, कारण आपली मेहनत आहे आणि यामध्ये मला डबल मेहनत लागणार आहे. तर यामुळे मी याची पैसेही आगाऊ घेणार आहे. आणि ह्याचं अस्तर वगैरे मी अगोदरच कटिंग करून घेतलेले आहे हे बघा. माझ्या लाडूनं गुंडाळा आहे बरं काय एवढं लांब, नाहीतर हे असं नसतं गुंडाळायचं. पण ही ना ते पीसमध्ये, तर हे बघा ह्याचं अस्तर वगैरे मी सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि ह्याचे मी तुम्हाला अजिबात खोटं वगैरे बोलणार नाही, कारण माझा ह्या ब्लाऊजला बराच वेळ जाणार आहे शिवण्यासाठी. तर मी ह्याचे पैसेही डबलच घेणार आहे. तर चला मी आता हे, आणि तुमच्याकडे असं गिऱ्हाईक आलं तर समजा तुम्ही घरातून करत असाल तर माझ्यासारखीच तुम्हाला ही सुरुवात करायची आहे. अजिबात कुठल्याच कामाला नाही म्हणायचं नाही आहे.
आणि जे हाती लागेल ते काम करायचं आहे. मी माझे कुठलंही काम असू द्या, मी जे माझ्या हाती लागेल ते काम घेत असते. मी नाही कोणालाच बोलत नाही. हा एवढं आहे की पैसे आपण आपल्या कामाचे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत, ते मात्र आपल्याला अजिबात सोडायचे नाहीत. भलं तुम्ही आता मी ह्याची 180पर्यंत शिलाई घेतली असती असं तर आता मी 250पर्यंत घेणार आहे ह्याची शिलाई. तुम्ही किती घेतली असते हे मला नक्की सांगायचं आहे कमेंटद्वारे. मी तर 250च घेतलेली आहे, कारण घरातून सुरुवात केलेली आहे आपण. तर थोडंसं म्हणू शकतो आपण गिराईक वळवण्याचंही ट्रॅक आहे हे, कारण हेच का होईना ब्लाऊज आपल्याकडे आलेला आहे आणि हे ब्लाऊज त्यांना व्यवस्थित परफेक्ट बसलं तर त्याच पाताई पुन्हा दुसरी खंडीवर ब्लाऊज आपल्याकडे घेऊन येणार आहेत. त्यामुळं नवीन तुम्ही स्टार्ट करता आहे ना, तर ही ट्रिक नक्की तुम्हाला उपयोगी पडणार आहे. नवीन चालू करताना आपल्याला आहे ना, आपले जे पैसे आहेत ब्लाऊजचे म्हणा किंवा कुठलाही काही व्यवसाय असेल त्याचं थोडंसं रेट आपल्याला कमी ठेवायचं आहे, जर तुम्ही घरातून कामं वगैरे करत असाल तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच हे करायचे. तर पाहू हे बघा, मला ना काढत आहे तरी पण भीती वाटायली माहिती आहे का, अंगामध्ये हातामध्ये घुसण्याची वगैरे. कारण ना कुठलंही काम करताना आपल्याला सुरुवात मात्र अशीच करायची असते, कारण सुरुवातीला प्रत्येक कामामध्ये स्ट्रगल असतोच प्रत्येकालाच, लेडीज असो किंवा जेंट्स असो. पण कसं आहे ना, अंगामध्ये आळस घेऊन बसण्यापेक्षा, रिकामं बसण्यापेक्षा माझं तर हे मत आहे की भले तुम्ही 200 रुपये कमवत असाल तर कमीत कमी तुम्हाला 100 रुपये जर इलाचे येत असाल तर सुरुवात तुम्ही तशी करा. कमीत कमी 10 रुपयापासून तरी सुरुवात करा. आळस घेऊन जर बसली असते, मी बोलले असते बाबा मी नाही शिवून देत हे ब्लाऊज, मस्त मला त्रास होत आहे ह्या ब्लाऊजचा, म्हणजे माझा वेळ जास्त जाणार आहे. पण कसं आहे, सुरुवातीला परत सांगत आहे, सुरुवातीला आपल्याला अशीच कामं करायची लागतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल आहेच, असं नाही आहे बाबा. बघा शेती जरी करायची म्हटलं तरी सुरुवातीला आपल्याला किती मेहनत घ्यायला लागते. त्याची कोरडा असतं, मग त्याला नांगरणी, खुरपणे, बी टाकणं, पुन्हा नंतर देवाच्या भरवशावर आहे पुन्हा येतं की नाही. तसं तर ह्याचं काहीच नाही आहे. आपल्या यामध्ये 1 रुपया घालण्याची गरज नाही आहे. फक्त जी काय आहे ती आपली मेहनत आहे. पण मेहनत करण्याला हे पण आपल्या मनाची तयारी पाहिजे. शरीरापेक्षा मित्र म्हणजे प्रत्येक कामाला आपल्या मनाची तयारी पाहिजे. मन जर आपल्यासोबत असेल तर आपण कुठलंही काम एकदम परफेक्ट करू शकतो. आणि माझं तसंच आहे, मला कुठल्याच कामाला नाही म्हणायला आवडत नाही. माझा हेतू हाच असतो, भलं मी 200 रुपये नाही कमवू शकले इळाचे ना, तर पण इळाचं चहा पाण्याचा तरी खर्च मी काढणारच आहे. हा माझा हेतू असतो. त्यामुळं मी कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही. जे माझ्या हाती पडेल ते काम करत असते. आणि मला दुसऱ्यावरती अवलंबून राहायला अजिबात आवडत नाही. बघा कसं असतं, आपण घरातली कामं वगैरे करतो, पण लेडीज जरी असेल, गृहिणी जरी असेल तर, कारण मी पण एक गृहिणीच आहे, त्यामुळे मला माहीत आहे दुपारचे 2 ते 3-4 तास हे आपल्याकडं असतात. तर त्या तासामध्ये जास्त आपण लुळून म्हणजे झोपून न राहता, झोपलं की संपलं बघा, विषय संपला. आपलं एकतर कसं म्हणतो ना, मग ते हे मी तर म्हणेल ते एक मराठी स्पष्ट शब्दामध्ये ते जिवंत असल्याचं लक्षणच नाही आहे. एवढा आळस आणि एवढा जास्तीचा आरामही अजिबात कामाचा नाही आहे. आपण मग ते दुसऱ्यावरती ओझं होतो, दुसऱ्यावरती बोजा होतो. आपला नवरा जरी असेल आपला किंवा घरातलं कोणीही असेल, होईल तितकं प्रयत्न करायचा आहे आपला. 10 रुपये कमायचं का, आपण शरीर आहे आपलं तर आपणही दुसऱ्याचा आधार बनवू शकतो. आपण नाही दुसऱ्यासाठी पण स्वतःचे तरी स्वतः काम करून आपले 10-5 रुपये काहीतरी करू शकतो. आणि बघा तुम्ही ते 10 जर रुपये कमवले ना तुम्ही, किती आनंद भेटतो स्वतःला. आणि मन आपलं असं एका म्हणजे जागेवरती राहतं, सतत मनामध्ये चांगले विचार येतात. आणि बघा रिकामं जर बसलेलं असेल, आपण झोपलेलं वगैरे असेल तर नको ते नाही तिथं मन भटकत फिरतं, नको ते डोक्यामध्ये विचार येतात, वाईट विचार म्हणा. आणि त्या विचारापासून थांबायचं असेल तर आपल्याला काही ना काही सतत करत राहायचं आहे. तर पाहू शकता, हे एका ब्लाऊजमुळं माझा एक प्रकारचं फॅमिली टाईम झाला. कारण मुलं वेगळं काहीतरी खेळत होती. हे मस्त काचंच आहेत, पण काचं काढायला मी आहे, लाडू आहे, कृष्णा आहे, ज्ञाना आहे, आणि आज हे घरी होते तर हे पण आहेत. तर आम्ही या सर्वांनी मज्जा मस्ती करत, पण खरं सांगते हे काचं काढायला ना आम्हाला 1 ते 1.5 तास लागलेला आहे एवढ्या जणांना, कारण खूप काचं होती ती. आणि आणखीन शिवतानाही मला खूप त्रास होणार आहे, ते काढायचेच आहेत. तर माझा दोन्हीकडनं फायदा झाला. पण एवढं मात्र आहे, हिला जर बाहेर म्हणजे ह्या ताईंनी जर बाहेर टाकला असताना बुटीकमध्ये वगैरे ब्लाऊज शिवायला, तर ह्या ब्लाऊजचे त्यांनी 700 ते 800 रुपये घेतले असते. कारण ह्याचं पूर्णपणे डबल काम आहे ह्याचं. कारण दुसरा ब्लाऊज यामध्ये माझा एक शिवून झाला असता. पण चला, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. यातूनही आपलं काहीतरी चांगलं असेल म्हणायचं आणि पुढं चालायचं. कारण आपण आपला
आनंद आपण स्वतः शोधायचा असतं. आपल्याला दुसरं कोणी आनंद द्यायला येणार नाही आहे आणि मन खुश तर आपण खुश असं आहे. तर मी यामध्ये तर माझा आनंद सोडला, कारण माझी मुलंही माझ्यासोबत आणि मुलांनाही पण आठवणीत राहणार आहे, कारण आता ज्ञाना जाणार आहे, कृष्णा जाणार आहे. तर त्यांच्याही लक्षात राहतं मुलांच्या हेच की आम्ही असं होतं बाबा मावशीकडं. ज्ञाना म्हणेल किंवा हिच्याकडं ब्लाऊज आलं होतं, किंवा कृष्णा म्हणेल मम्मीकडे ब्लाऊज आलं होतं. आम्ही खूप मज्जा मस्ती. खरं सांगायचं एवढं हे तर एवढे हसत होते ना, हे मलाच बोलत होते की तुला काही कामच नाही आहे, तू कशाला घेतलं आहे, तुला काही कळतच नाही आहे, तुला काही गरज आहे काय ह्याची, तू करच नको जाऊ, तुला किती वेळा सांगितले बंद ठेव म्हणून, तुला नाही ते कुटाणे करायची सवय लागलेली आहे. ह्यांची बडबड ही अशी चालूच होती आणि मुलं मात्र सगळे हसत होते आणि मलाही खूप हसायला येत होतं, कारण मी खूप हसले. तर असं असतं छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायचा आहे आणि आपल्याला पुढं जायचं असेल तर आपल्याला काम तर करायलाच लागणार आहे, पण त्याहून जास्त निर्लज्ज व्हायचं आहे आपल्याला. की बाबा हे जरी काय म्हणले तरी मी जर यांना उत्तर देत बसले असते तर आमचं इथंच भांडण चालू झालं असतं. पण मी अजिबात हसण्यावरती घातलं आणि खूप हसलो आणि मुलंही हसत होती, की कारण मला बोलणी बसत होती, यामुळं सगळीच हसत होती. बघा ज्ञाना कसा काढता येत आहे ना, ज्ञाना आणि कृष्णा दोघंजण काढत होते ती. आणि जे मोठ्या काचा होत्या त्या पटकन निघल्या, पण ज्या छोट्या छोट्या काचा होत्या त्यांनी खूप खूप त्रास दिला. आणि तुम्ही मला तर प्रश्न पडला असं एवढं का हसताय, तर हे काही बोलत होते ना, तर मला त्या गोष्टीचं खरंच हसायला येत होतं. मी एवढी हसली मला म्हणजे अजिबात वाटलं नाही ह्या ब्लाऊजचा कंटाळा वगैरे कटिंग करताना अजिबात आला नाही. हे मला बोलत होते तुला कळतच नाही आहे, तू घेती कशाला, आम्हाला मी एक दिवस सुट्टीवर तर राहिलो. ह्यांना अजिबात बोलले नाही बरं का मी काढा म्हणून. पण ह्यांचं कसं असतं, मी काय काम करायला असले की मग त्यांचं म्हणणं होतं लय वेळ झालं तू करतेस, दे इकडं मी करतो हे म्हणून. आणि वाटलं असेल किंवा सगळेच करतायत, मी एकटाच बसलो आहे, त्यामुळं त्यांनी घेतलं. पण एवढी बोलत होती एवढं हसायला आलं मला. म्हणजे बोलत होती म्हणजे टोमणे मारत होती मला की असं तसं तुला काही कळत नाही अजून. तर चला असं, पण काही का असं ना, माझ्या डोक्यात एकच होतं, मला याचे 250 रुपये भेटणार आहेत ना, काय हरकत नाही, त्या 250 रुपयाचं मी मुलांना देईल काहीतरी, मी घेणार नाही त्यामधलं. माझं म्हणणं हे होतं, आता तेच 250 रुपयाचं मुलांना द्यायचं म्हणलं तर मला घरातून द्यायला लागले असते, पण आता तेच 250 रुपयाचं मी काहीतरी मुलांनाच देईल, यामध्ये मी खूप म्हणजे काय खूप खुश होते. तर पाहू शकता झालेल्या आहे तिथं आमच्या काचा बऱ्यापैकी काढून. पावशेरच्या वर काचा निघल्या असतील लहान मोठ्या, पण ह्या काचा लागण्याची खूप म्हणजे खूप शक्यता आहे. एकदम अशा झर काचा आहेत, काही चौकोनी आकाराच्या आहेत, काही गोल आकाराच्या आहेत. तर मज्जा मस्ती करत मैत्रिणींनो झालेल्या आहेत काचा काढून आपल्या. तर चला मी इथंच व्हिडिओचा एंड करत आहे. तुम्हाला मात्र थोडासा हे व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि असेच छोटे मोठं कामं करत राहायचं आहे. तर झालेली आहे कटिंग आपली. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचं कधी असं काम फसलेलं आहे का हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.